हॅलो फ्रेंड्स, गायकवाड क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढे वी आर टू सी थर्ड लेक्चर. पण त्याआधी एक तुम्हाला सूचित करतो की आपण इथून पुढे नीट, JEE याच्यासारखे आपण बॅचेस चालू करत आहोत. असे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर असतील त्या पद्धतीने तुमच्या जे कॉन्टॅक्ट मधले जेवढे स्टुडंट आहेत तेवढे स्टुडंटला तुम्ही इन्फॉर्मेशन द्या. 11 आणि 12 साठी JEE किंवा नीटचे आपण ते क्लासेस स्टार्ट करणार आहोत लवकर. ठीक आहे. एक्सरसाइज 1.2 त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 6 स्टेटमेंट पॅटर्न जो दिलेला आहे तो क्वेश्चन नंबर 2 काय आहे, युजिंग टू टेबल टू द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 6 लॉजिकल इक्विव्हॅलन्स चेक करायचे. प्रीवियस लेक्चर मध्ये बघितल्याप्रमाणे आपल्याला त्या फॉर्म मध्ये आपल्याला टेबल ड्रॉ करायचे आहे. इथे जर स्टेटमेंट पॅटर्न जर बघितला तर हे जे दोन स्टेटमेंट पॅटर्न आहे एखाद्या वेळेस तुम्हाला आयडेंटिकल ज्याचे जे ट्रूथ व्हॅल्यूज येते त्या व्हॅल्यूज कशा आल्या पाहिजे तुमच्या आयडेंटिकल किंवा सेम इक्वल पण म्हणू शकता. मग फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न ऑल्सो धिस वन, याला आपण S1 म्हटलं, याला S2 म्हटलं. त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू जर सेम आला तर S1 इज इक्वल टू S2 पण तुम्ही दाखवू शकता टेबल फॉर्म नुसार. टेबल सुद्धा कसा प्रिपेअर करायचा किंवा ड्रॉ करायचा हे पण आपण प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. इथे पण स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 2 6 वर P conditional in bracket Q conjunction R equivalents to in bracket P conditional Q conjunction P conditional R. इथे जर बघितली तीन स्टेटमेंट दिसतात, एक P also Q and R. बरोबर, म्हणजे तुमचे जे यन्स आहे नंबर ऑफ स्टेटमेंट ते यन्स किती दिसताय, 3 दिसताय. यम म्हणजे काय असतात, कनेक्टिव्हज. कनेक्टिव्हज किती आहे, 1 2 3 4 5. म्हणजे जे यम्स आहे यम्स किती तुमचे 5. कॉलम्स डिफाइन करायचे. कॉलम डिफाइन करण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला काय असतो, या दोघांची ऍडिशन. ऍडिशन किती येते, 5 + 3 5 + 3 8. 1 फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 and 8. जे टोटल कॉलम्स आहेत ते कॉलम्स किती तुमच्याकडे 8. ते कशानुसार फॉर्म्युलानुसार होतात, या दोघांची ऍडिशन 3 + 5 = 8. हे आपण बघितले. नेक्स्ट वन रोज. रोज कसे फाइंड होतात, 2n 2n 2 यन्स किती आहे 3 2 8. म्हणजे कॉलम्स किती येणार तुमच्याकडे 8 कॉलम्स येणार. 8 कॉलम कसे फाइंड करणार, फर्स्ट P Q R आले. मग P चे जे ट्रूथ व्हॅल्यू त्या ट्रूथ व्हॅल्यू कशा येतात, फर्स्ट 4 इज ट्रू and next one is false. पहिली 4 ट्रू येतात आणि नंतरचे 4 फॉल्स. Q चे कसे येतात, अल्टरनेट मध्ये येतात. अल्टरनेट म्हणजे काय, काय Q चे कसे येतात, पहिले 2 ट्रू नंतरचे 2 फॉल्स. नेक्स्ट वन 2 ट्रू 2 फॉल्स. हे झाले कशाचे, Q चे. R चे कसे येणार, अल्टरनेट T ज्यावेळेस 3 स्टेटमेंट येतील तर त्यावेळेस कसं फाइंड करता, फर्स्ट P साठी घेणार फर्स्ट 4 ट्रू घेणार आणि लास्ट 4 काय घेणार, फॉल्स घेणार. Q साठी काय घेणार, फर्स्ट 2 ट्रू, नेक्स्ट जे 2 येतील ते कोणते घेणार, फॉल्स, नेक्स्ट ट्रू, नेक्स्ट फॉल्स. R साठी काय घेणार, अल्टरनेट T. अशा पद्धतीने तुम्हाला किती मिळणार, टोटल 8 रोज मिळतील. फर्स्ट रो, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6,
7 and 8 इधर काय तुमचे 8 रोज आहेत. नेक्स्ट डिफाइन कसं केलंय, ब्रॅकेट घेतलंय Q कंजक्शन R, नंतर टोटल लेफ्ट हँड साइड घेतली P कंडिशनल Q कंजक्शन R, राइट हँड साइड कडे फर्स्ट ब्रॅकेट घेतलंय, सेकंड ब्रॅकेट घेतलंय P कंडिशनल R, आणि त्यामध्ये काय आहे कंजक्शन टोटल राइट हँड साइड. दोन कॉलम कोणते आयडेंटिकल दाखवले तुमचे, ही लेफ्ट हँड साइड मध्ये कोणता फिफ्थ वन and 8 दोन कशा पाहिजे तुमचे आयडेंटिकल, तरच तुम्ही काय म्हणू शकता दे आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. चेक करू. फर्स्ट Q कंजक्शन R, Q आणि R तो कॉलम बघायचा, आणि कंजक्शन म्हणजे काय असतात, दोघे जर ट्रू असेल तर ट्रू असतात, अदरवाइज काय असतात फॉल्स. चेक करा, दोघे ट्रू तर ट्रू, दोघं ट्रू पुढे दिसत आहे ऍट ए टाइम, जिथे ट्रू तर ते ट्रू असतात. अजून दिसत आहे कुठे नाही, अदरवाइज काय ना फॉल्स 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 फॉल्स. समज Q कंजक्शन R हा कसा डिफाइन केला, Q आणि R मध्ये कंजक्शन जे अँड काय सांगतो तुमचा, किंवा कंजक्शन काय सांगतात बोथ ट्रू म्हणजे काय तरच ट्रू. इथे दिसते, अजून कुठे दिसतंय, इथे एक दिसते, ते ट्रू. अजून दिसते का नाही, म्हणजे बाकीचे कसे असणार तुमचे फॉल्स. नेक्स्ट वन P कंडिशनल दिस कॉलम जे Q कंजक्शन R, P कंडिशनल Q कंजक्शन R, म्हणजे तुम्ही कॉलम्स कोणते बघणार आहे, एक P चा म्हणजे नेक्स्ट वन कोणता बघणार आहे Q कंजक्शन R म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ कॉलम बघा, आणि त्यामध्ये काय आहे कंडिशनल. जी कंडिशनल म्हणजे काय असतं, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. अदरवाइज काय तर ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स बघायचं, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स तरच काय असतं फॉल्स असतं ऍट अ टाइम. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स तर काय असतं फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स तर काय असतं फॉल्स. इथे फॉल्स आहे, जास्त नाही का फॉल्स म्हणजे असेल का नाही, फॉल्स आहे फॉल्स, म्हणजे अदरवाइज काय असणार तुमचे ट्रू ट्रू. नेक्स्ट P कंडिशनल Q, कंडिशनल म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचे दोन स्टेटमेंट आहे P Q आणि त्यामध्ये कंडिशनल म्हणजे काय असतं फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. चेक P Q दोन कॉलम बघितले असं का P आणि Q साठी, त्यामध्ये काय कंडिशनल म्हणजे काय फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स देन फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का नाही, फर्स्ट ट्रू इथे फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. बरोबर. नेक्स्ट वन फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, P आणि Q मध्ये बघतो आपण, P चा कॉलम आणि Q चा कॉलम, त्यामध्ये काय कंडिशनल फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. नेक्स्ट फर्स्ट फॉल्स देन ट्रू, फर्स्ट फॉल्स देन ट्रू, फॉल्स 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 फॉल्स, म्हणजे दोनच तिथे काय तुमचे ते फॉल्स आहे. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. अदरवाइज काय असतो तुमचा ट्रू 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 अँड ट्रू. म्हणजे एका शब्दात मिळून जातो तुम्हाला P कंडिशनल Q, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स, अदरवाइज ट्रू. म्हणजे आपण फाइंड आउट. नेक्स्ट P कंडिशनल R, P चा कॉलम R चा कॉलम, त्यामध्ये काय आहे कंडिशनल, P चा कॉलम R चा कॉलम आणि त्यामध्ये काय कंडिशनल, कंडिशनचा अर्थच बघितला फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स तरच फॉल्स. चेक करा बोथ ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. नेक्स्ट बोथ ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. नेक्स्ट फर्स्ट फॉल्स आहे फर्स्ट फॉल्स आहे फर्स्ट फॉल्स आहे फर्स्ट फॉल्स आहे, म्हणजे डायरेक्टली काय म्हणतो तुमचं ते ट्रू च्या, म्हणजे अदरवाइज काय तुमचे ट्रू 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 अँड ट्रू. अँड लास्ट वन इन ब्रॅकेट P कंडिशनल Q कंजक्शन P कंडिशनल R, म्हणजेच काय तुमचा जो टेबल आहे कोणता P कंडिशनल Q तो जो कॉलम, नेक्स्ट वन P कंडिशनल R त्याचा जो कॉलम
ह्या दोन कॉलम मध्ये काय आहे कंजक्शन. आणि कंजक्शन म्हणजेच काय बोथ ट्रू देन ट्रू. अदरवाइज काय असणार तुमचा फॉल्स. कशामध्ये यामध्ये बघा बोथ ट्रू असेल तर ट्रू, बोथ ट्रू अदरवाइज फॉल्स. फॉल्स इथे फॉल्स. नाही तर पहिले चेक करा बोथ ट्रू कुठे येतो इथे येतोय तर ट्रू. आपण कुठे येतोय ऍट अ टाइम चेक करा इथे 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 आणि अदरवाइज का असतो तुमचा फॉल्स. म्हणजे हा झाला का तुमचा लास्ट कॉलम. चेक करा हा टोटल तुमचा ट्रूथ टेबल. त्यामध्ये काय तुमची लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड या करता तुमचे याचा जो ट्रूथ टेबल असेल आणि याचा ट्रूथ टेबलचा जो कॉलम असेल तो आयडेंटिटी असेल. आणि तो कोणता आहे तुमचा 5th वन अँड 8th वन. चेक करा आयडेंटिटीला काय सेम आहे चेक करा. ट्रू फॉल्स 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 ट्रू 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 ट्रू. म्हणजे कॉलम नंबर 5 and column number 8 are identical, therefore these statements are logically equivalent. म्हणजे काय म्हणतात तुम्हाला लास्टला therefore column number 5 and column number 8 are identical. त्यामुळे काय म्हणतात तुम्हाला therefore p conditional q in bracket conjunction R equivalent to P conditional Q conjunction P conditional R. या तुमचं फायनली आन्सर. स्क्रीनशॉट काढा. अशा पद्धतीने तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. फक्त तुम्हाला कॉलम तिथं डिफाइन करता आले. ते कॉलम कसे डिफाइन करणार ब्रॅकेट वर. फर्स्ट P Q R टाइज. नेक्स्ट हे ब्रॅकेट Q कंजक्शन R. फर्स्ट प्रेफर कसं द्या ब्रॅकेट द्या आणि नंतर P कंडिशनल इन ब्रॅकेट Q कंजक्शन R. नेक्स्ट वन राइट हँड साइड P ब्रॅकेट फर्स्ट P कंडिशनल Q P कंडिशनल R. आता दोघांमध्ये काय कंजक्शन तो लास्ट वन आणि नंतर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करा. तुम्हाला बरोबर तिथं ते मिळून जाईल. म्हणजे अशा पद्धतीने काय असतात लॉजिकल इक्विव्हॅलेंटचे एक्झाम्पल याच फॉर्म मध्ये असतात. आयदर तुमचे 3 स्टेटमेंट येतील किंवा 2च येतील. 2 आले तर 4 रो इथपर्यंत 4 आणि 3 आले तर तुम्ही किती 8 रो तिथं डिवाइड करायचं. नेक्स्ट पॉइंट बघू. नेक्स्ट पॉइंट इज म्हणजे याचाच यूज करून स्टेटमेंट पॅटर्नचाच यूज करून नेक्स्ट पॉइंट आहे. त्यावरून तुम्हाला फक्त काय ओळखायचे टॉटॉलॉजी असेल किंवा कॉन्ट्रडिक्शन असेल किंवा फॉलसी असेल. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न कोणते असू द्या त्यावर तुम्हाला काय फाइंड आउट करायचे जे दिलेलं गिवन स्टेटमेंट जे असेल ते टॉटॉलॉजी येते कॉन्टिन्युअस येते किंवा कॉन्ट्रडिक्शन येते. त्याचे सेपरेट डेफिनेशन आहे. त्या डेफिनेशन आधी आपण बघू आणि नंतर तुम्हाला डायरेक्टली फाइंड आउट एखादा एक्झाम्पल घेतलं सुद्धा समजून जाईल. फर्स्ट वन टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी म्हणजे काय तुम्हाला कोणताही स्टेटमेंट पॅटर्न असू द्या किंवा दिलेला असेल त्याचा ट्रूथ टेबल फाइंड करा. म्हणजे एखादा स्टेटमेंट पॅटर्न दिला त्याचे तुम्ही काय करणार आहे ट्रूथ टेबल फाइंड आउट करा. मग ट्रूथ टेबल फाइंड आउट केल्यानंतर जो तुमचा लास्टचा जो कॉलम असतो त्या कॉलमच्या सगळ्या जर एंट्री जर तुमच्या टी असेल म्हणजे सगळ्या ज्या पॉसिबिलिटी आहेत त्या पॉसिबिलिटी काय तुमच्या ट्रू असेल तर त्याला काय म्हणतात टॉटॉलॉजी. म्हणजे दिलेला स्टेटमेंट पॅटर्न जे असेल त्याच्या ज्या लास्ट एंट्री जे असतील ट्रूथ व्हॅल्यूज त्या सगळ्यात पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू काय असतील तुमच्या ट्रू असेल तर त्याला काय म्हणतात टॉटॉलॉजी. नेक्स्ट वन कॉन्ट्रडिक्शन. त्यालाच फॉलसी बनवतात. तिथे काय असणार ज्या वेळेस तुम्हाला एखादा स्टेटमेंट पॅटर्न दिला असेल त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे. तिथे पण काय लास्ट जो कॉलम असेल ना पॉलिसी या शब्दातच ते
काय लास्ट जो कॉलम असेल ना त्यामध्ये सगळ्या ज्या एंट्रीज असतील त्या ज्या एंट्रीज आहेत त्या एंट्री सगळ्या काय येतात तुमच्या फॉल्स येतात. त्यालाच काय म्हणतात कॉन्ट्राडिक्शन किंवा फॉल्स ऍडिशनल इन्फॉर्मेशन. आणि लास्ट वन कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी म्हणजे काय नायदर ट्रू नॉर फॉल्स देन इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्टिंजन्सी. म्हणजे काय मिक्स मध्ये समटाइम्स ट्रू येतील समटाइम्स फॉल्स येतील. म्हणजे कोणताही स्टेटमेंट पॅटर्न येतील त्याच्या ज्या लास्ट एंट्री ज्या असतात कॉलमच्या त्या एंट्रीज कशा येतील तुमच्या मिक्स मध्ये समटाइम्स ट्रू येतील समटाइम्स फॉल्स येतील. म्हणजे मिक्स म्हणजे नुसतं ट्रू येणार नाही किंवा नुसतं फॉल्स येणार तर त्या कशामध्ये येतील मिक्स मध्ये येतील. तर त्यालाच काय म्हणतात कॉन्टिंजन्सी. म्हणजेच काय नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन इज कॉल्ड ॲज काय तुमचं कॉन्टिन्युएशन. समजलं टॉटॉलॉजी म्हणजे काय सगळ्याच्या लास्ट कॉलम मध्ये एंट्रीज आहेत त्या एंट्रीज कशाला पाहिजे तुमच्या ट्रू आल्या. कॉन्ट्रडिक्शन किंवा पॉलिसी म्हणजे काय तुमच्या लास्ट जो कॉलम आहे त्या लास्ट कॉलम मध्ये जेवढे एंट्रीज आहेत ट्रूथ टेबल मध्ये त्या एंट्रीज कशा असल्या पाहिजे तुमच्या सगळ्या फॉल्स. अँड लास्ट वन कॉन्टिन्युएशन म्हणजे काय नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन इट इज कॉल्ड ॲज काय तुमचं कॉन्टिन्युएशन. एक्झाम्पल घेतले अटेंडंट मध्ये समजेल. त्यासाठी एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 3 बघा. Exercise 1.2 question number 3. Question number 3 काय सांगतो examine whether each of the following statement pattern is a tautology or a contradiction or a contingency. म्हणजे जेवढे एक्झाम्पल दिले त्यावरून तुम्हाला फाइंड आउट करायचे ते टॉटॉलॉजी आहे का कॉन्टिन्जन्सी आहे का कॉन्ट्रडिक्शन. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 2 बघा. एक्झाम्पल नंबर 2 P conditional Q by conditional negation P disjunction Q. P conditional Q by conditional negation P disjunction Q. Exercise 1.2 question number 3 त्यामध्ये सेकंड एक्झाम्पल. चेक काय करायचं आहे हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे हे काय तुमचं एकतर टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे किंवा कॉन्टिन्जन्सी ते आपण चेक करा. नेक्स्ट सोल्युशन. हे तुमचं गिवन स्टेटमेंट पॅटर्न. फर्स्ट काय ड्रॉ करा ट्रूथ टेबल. म्हणजे काय लेट. फर्स्ट आपण ट्रूथ टेबल फाइंड आउट. किती स्टेटमेंट मिळेल तुमच्याकडे पी आणि क्यू दोनच म्हणजे काय असणार पी क्यू. निगेशन आहे का आहे निगेशन पी. फर्स्ट ब्रॅकेट घ्या. ब्रॅकेट काय आहे पी कंडिशनल क्यू. फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट काय आहे निगेशन पी डिसजंक्शन क्यू. आणि नंतरून ते दोघेही ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये काय आहे बाय कंडिशनल. म्हणजेच काय पी कंडिशनल Q by conditional negation P disjunction Q. तुम्ही तसंही चेक करू शकता. फॉर्म्युला आहे तुमच्याकडे n. n म्हणजेच काय नंबर ऑफ स्टेटमेंट. नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे 2. नेक्स्ट m म्हणजेच काय तुमचे लॉजिकल कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह किती आहे 1 2 3 4. फर्स्ट कॉलम. कॉलम कसे डिफाइन करता त्याचा फॉर्म्युला सुद्धा तुमच्याकडे आहे. तो फॉर्म्युला काय सांगतो कॉलमचा त्या दोघांची ऍडिशन 4 + 2 किंवा 2 + 4 म्हणजे किती 6. 1 2 3 4 5 6 म्हणजे तुमचे काय करेक्ट आहे. नेक्स्ट वन काय नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ रोज कसे फाइंड करणार यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय 2n. 2n ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 मीन्स व्हॉट 4. पी आणि क्यू असेल तर तुमचे ऑब्वियसली किती येणार तुमचे 4च रो आहे. पी चे कसे असतात फर्स्ट 2 ट्रू सेकंड 2 फॉल्स. आहे का 1 2 3 4. सिम्प्लिफाय करा. 1 2 3 4.
फाइंड आउट करा. क्यू क्यू कसा असतो अल्टरनेट टी एफ. निगेशन पी पी चं निगेशन बघा काय असतं ट्रू चं काय होतंय फॉल्स निगेशन मध्ये ट्रू चं काय होतंय फॉल्स फॉल्स चं काय होतंय ट्रू फॉल्स चं काय होतंय ट्रू. नेक्स्ट पी कंडिशनल क्यू पी आणि क्यू मध्ये काय कंडिशनल कंडिशनल मध्ये काय फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स अदरवाइज काय तर ट्रू किंवा टेबल माहिती टी एफ टी डी बरोबर. नेक्स्ट वन निगेशन पी डिसजंक्शन क्यू आणि डिसजंक्शन्स मध्ये काय होतंय फॉल्स फॉल्स असेल तर फॉल्स अदरवाइज काय तर तुमचं ट्रू. कशा कशामध्ये निगेशन पी आणि क्यू मध्ये किंवा तुमचं कशामध्ये क्यू मध्ये हे डिसजंक्शन म्हणजे काय ऑफ निगेशन पी आहे क्यू आहे आणि या दोघांमध्ये काय आहे डिसजंक्शन. डिसजंक्शनचे ट्रू टेबल काय सांगतो दोघंही फॉल्स पाहिजे ऍट टाइम इथे फॉल्स दिसतंय देन फॉल्स असं दिसतंय का नाही म्हणजे अदरवाइज काय ना तुमचं ट्रू 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 ट्रू. नेक्स्ट वन लास्ट वन काय पी कंडिशनल क्यू बाय कंडिशनल निगेशन पी डिसजंक्शन क्यू म्हणजेच काय पी कंडिशनल क्यू म्हणजे हा कॉलम. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय निगेशन पी डिसजंक्शन क्यू म्हणजे हा कॉलम. या दोन कॉलम मध्ये काय आहे बाय कंडिशनल म्हणजेच काय बोथ ट्रू असतील किंवा फॉल्स असेल तरच ते काय असतात तुमचे ट्रू असतात अदरवाइज काय असतात फॉल्स. बोथ ट्रू ट्रू बोथ फॉल्स फॉल्स ट्रू बरोबर. बोथ ट्रू किंवा बोथ फॉल्स असेल तर काय असतात ट्रू असतात बोथ ट्रू ट्रू बोथ ट्रू म्हणजे झालं काय तुमचं लास्ट कॉलम. काय दिसतंय टेबलवरून ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम हे काय दिसतंय तुम्हाला ट्रू 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 ट्रू. सगळे जर ट्रू असेल तर त्याला काय म्हणतो आपण टॉटॉलॉजी म्हणजेच काय म्हणतात तुम्हाला देअरफॉर हिअर लास्ट कॉलम एंट्रीज ऑल टी बरोबर. लास्ट कॉलम मध्ये काय एंट्रीज दिसतात तुम्हाला सगळे टी दिसतात त्यावरून काय म्हणा तुम्ही हेन्स इज अ टॉटॉलॉजी किंवा गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज असं म्हणू शकता. हेन्स पी कंडिशनल क्यू बाय कंडिशनल निगेशन पी डिसजंक्शन क्यू इज अ टॉटॉलॉजी. कसं वरून डायरेक्टली लास्ट कॉलम मध्ये दिसतात एंट्रीज दिसतात ते एंट्रीज कशा आहे ऑर टी म्हणून काय म्हणता येईल हेन्स दिलेलं गिवन स्टेटमेंट इज अ टॉटॉलॉजी किंवा गिवन स्टेटमेंट म्हटलं तरी चालेल गिवन स्टेटमेंट इज अ टॉटॉलॉजी. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला ते सगळे टॉटॉलॉजी तिथे मिळून जाईल. याला तुमचं क्वेश्चन नंबर 3 त्यामधील सेकंड एक्झाम तिथे काय मिळतं तुम्हाला टॉटॉलॉजी. आणि जर फॉल्स असतात सगळे फॉल्स जर असते जर सपोज एखाद्या एक्झाम्पल मध्ये काही सगळे तुमचे काही ते पॉझिटिव्ह तर त्यावेळेस काय असणार तुमचं कॉन्ट्राडिक्शन असतं मिक्स असते काही ठिकाणी टी दिसेल काही ठिकाणी एफ दिसेल तर त्यालाच काय म्हणतात कॉन्टिन्युएन्सी. ते नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघू. हे झालं त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. नेक्स्ट एक्झाम्पल example number 81 question number 3 example number 81 p conjunction negation q by conditional p conjunction q P conditional Q. एक्झाम्पल काय आहे P conjunction negation Q by conditional P conditional Q. या पद्धतीचे एक्झाम्पल आहे आणि ते काय चेक करायचं तुम्हाला अगेन P and Q दिसतायत
फक्त नंबर ऑफ एंट्रीज चेक करावं लागेल किंवा कॉलम्स किती येत आहे किंवा रोज किती येत आहे ते सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. चेक करू. फर्स्ट चेक करू काय येते ते. हे तुमचं स्टेटमेंट पॅटर्न आहे. त्या स्टेटमेंट पॅटर्न वरून चेक करेल तुम्हाला आयदर टॉटॉलॉजी येते का कॉन्ट्रडिक्शन येते किंवा फॉल्स येते. एक्झाम्पल नंबर 8 वर परत एकदा एक्झाम्पल चेक करा. पी कंजक्शन निगेशन क्यू बाय कंडिशनल पी कंडिशनल क्यू. फर्स्ट ड्रॉ करण्यासाठी काय करायला तुम्हाला हाऊ मेनी रोज अँड कॉलम्स आर इन्क्लुडेड. फर्स्ट वन नंबर ऑफ स्टेटमेंट किती दिसत आहे पी आणि क्यू दिसत आहेत म्हणजे दोनच आहे आर दिसत नाही. नेक्स्ट वन एम म्हणजे काय कनेक्टिव्ह 1 2 3 4 कनेक्टिव्ह किती झाले तुमचे 4 म्हणजे कॉलम्स किती येत आहे 4 + 2 6 1 2 3 4 5 6. रोज किती येत आहे 2n यांची व्हॅल्यू किती आहे 2 2 4 1 2 3 4. ओके म्हणजे हाच टेबल तिथे तुम्हाला बसेल. नेक्स्ट वन फर्स्ट पी घेतलाय 2 ट्रू 2 फॉल्स. नेक्स्ट क्यू घ्या अल्टरनेट टीएफ. नेक्स्ट निगेशन आहे का चेक करा. निगेशन कुठे दिसतंय इथे बरोबर. निगेशन काय निगेशन क्यू तुम्ही नंतर नाही घेऊ शकता काय अर्थ निगेशन क्यू. नेक्स्ट फर्स्ट घ्या. फर्स्ट काय फर्स्ट ब्रॅकेट पी कंजक्शन निगेशन क्यू. नेक्स्ट सेकंड ब्रॅकेट घ्या पी कंडिशनल क्यू. टेबल तर माहिती आहे तुम्हाला. लास्ट वन तो घ्या आणि त्यामध्ये काय आहे बाय कंडिशनल म्हणजे काय पी कंजक्शन निगेशन क्यू बाय कंडिशनल पी कंडिशनल क्यू म्हणजे लास्ट कॉलम तुम्हाला तिथे मिळून जाईल. सिंपली बघा निगेशन क्यू चं निगेशन क्यू चा कॉलम बघा आणि त्याचं निगेशन ट्रू असेल तर काय होतंय फॉल्स. निगेशन मध्ये काय होतंय फॉल्स. फॉल्स चं काय होतंय ट्रू चं काय होतंय फॉल्स. फॉल्स चं काय होतंय ट्रू. नेक्स्ट पी कंजक्शन निगेशन क्यू कॉलम्स कोणता बघायला लागेल पी चा आणि निगेशन क्यू चा आणि त्या दोघां कॉलम मध्ये काय तुमचं कंजक्शन म्हणजे काय ट्रू असेल तर ट्रू अदरवाइज फॉल्स म्हणजे बोथ काय पाहिजे तुमचे ट्रू हे ट्रू. चेक करा इथे काय ट्रू फॉल्स आहे बोथ ट्रू आहे म्हणजे ते काय असतं ट्रू दिसतंय बाकीकडे नाही म्हणजे अदरवाइज काय असणार तुमचे फॉल्स. नेक्स्ट पी कंडिशनल क्यू हे जर असेल तर स्ट्रिक्ट फॉरवर्ड लिहू शकता काय टी एफ टी टी किंवा सिंपल वेत आहे काय फर्स्ट कंडिशनल मध्ये काय आहे फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. कशामध्ये टी आणि क्यू मध्ये फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. बाकीकडे दिसतंय का नाही अदरवाइज काय ते तुमचं. नेक्स्ट लास्ट कॉलम मध्ये तुमचा पी कंजक्शन निगेशन क्यू म्हणजे पी कंडिशनल क्यू म्हणजे आणि त्या दोघांमध्ये काय आहे बाय कंडिशन. बाय कंडिशन म्हणजे काय बोथ ट्रू आणि बोथ फॉल्स जर असेल तरच ते काय असतात ट्रू असतात. अदरवाइज काय असतं ते फॉल्स. बोथ ट्रू किंवा बोथ फॉल्स. चेक इट. इथे दिसत नाही इथे पण दिसत नाही इथे पण दिसत नाही आणि इथे पण दिसत म्हणजे ते काय होणार आहे अदरवाइज फॉल्स. काय बाय कंडिशनल म्हणजेच काय असतं बोथ ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तरच ते ट्रू असतं. अदरवाइज काय येतं फॉल्स. पण कुठे दोघे सगळे ऍट अ टाइम तुम्हाला ट्रू दिसत नाही किंवा फॉल्स पण दिसत म्हणजे काय असणार अदरवाइज फॉल्स. काय दिसतंय all entries in last column contains F किंवा here last column entries are here. Here last column entries are here. Hence given statement pattern म्हणजे कोणता P conjunction negation Q by conditional P
कंडिशनल क्यू इज एफ. ऑल एफ म्हणजेच काय असतं? कॉन्ट्रॅडिक्शन. एक्झाम्पल मध्ये कॉन्ट्रॅडिक्शन दिलेले आहे, मग तुम्ही कॉन्ट्रॅडिक्शनच लिहा. जर दिलं असतं पॉलिसी तर मग तुम्ही इथं पॉलिसी लिहू शकता. अर्थ एकच, पण एक्झाम्पल मध्ये जे दिले ते पहिले प्रेफर करा. म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल? हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. का? तर सगळ्याच्या लास्ट कॉलम मध्ये जेवढे एंट्रीज आहेत त्या एंट्रीज कशा दिसतायत तुम्हाला? एफ दिसताय. म्हणून तुम्ही काय करता? हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. असं करून काय असेल तुमचं एक एक्झाम्पल तिथे कंप्लीट होत जाईल. स्क्रीनशॉट मारू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक कॉन्टिजेन्सी बघू, म्हणजे तुमचा हा पॉइंट तिथे क्लिअर होऊन जाईल. पण कॉन्टिजेन्सीचं एक्झाम्पल बघण्यासाठी मिसिसिलस एक्सरसाइज फर्स्ट त्यामध्ये क्वेश्चन नंबर 7 बघा. काय? मिसिसिलस एक्सरसाइज फर्स्ट त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 7 बघा किंवा क्वेश्चन नंबर 7 बघा. टॉटॉलॉजी बघितले, कॉन्ट्रॅडिक्शन बघितले, कॉन्टिजेन्सी बघितले. त्यासाठी काय बघा? मिसिसिलस एक्सरसाइज फर्स्ट त्यामध्ये क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 त्यातील एक्झाम्पल नंबर 3 बघा. एक्झाम्पल नंबर 3 काय आहे? पी कंडिशनल क्यू कंजक्शन in bracket P conjunction negation Q. P conditional Q conjunction P conjunction negation Q. याला एक्झाम्पल. सोल्युशन फर्स्ट चेक करा कॉलम्स किती येत आहे, रोज किती येत. ते ओरली पण चेक करू शकता. आणि किती आहे? 2 स्टेटमेंट आहे. म्हणजे काय नाव तुमचा? P आणि Q च्या अर्थ दिसत नाही. नेक्स्ट फर्स्ट ब्रॅकेट घ्या. फर्स्ट ब्रॅकेट निगेशन घ्या. निगेशन काय तुमच्याकडे? निगेशन Q आहे. नेक्स्ट वन फर्स्ट ब्रॅकेट घ्या. P कंडिशनल Q. सेकंड ब्रॅकेट घ्या. P कंजक्शन निगेशन Q. नेक्स्ट वन बोथ ब्रॅकेट घ्या. म्हणजेच काय? P कंडिशनल Q कंजक्शन P कंजक्शन निगेशन Q. म्हणजे टोटल किती आता आहे बघा. 1 2 3 4 5 6. किती? 1 2 3 4 5 6. चेक करू. n म्हणजे काय? नंबर ऑफ स्टेटमेंट. किती आहे? 2 आहे. m म्हणजेच काय? नंबर ऑफ लॉजिकल कनेक्ट. 1 2 3 4. 4 + 2 6 आणि ते आहेच तुमच्याकडे. 1 2 3 4 5 6. नंतर रोज फाइंड करायची. 2 आहे. 2 म्हणजे किती असतो? 4. बरोबर. p चे एंट्रीज कशा असतील? बोथ ट्रू आणि नंतरचे 2 फॉल्स. पहिले 2 ट्रू नंतरचे 2 फॉल्स. q चे अल्टरनेट t f t f. निगेशन Q. निगेशन म्हणजे काय असतं? ज्यावेळेस ट्रू असेल तर ते काय तुमचं फॉल्स होते आणि ज्यावेळेस तुमचं फॉल्स असेल तर त्यावेळेस काय तुमचं ते ट्रू होते. निगेशन Q मध्ये Q चा कॉलम बघा, त्याला निगेशन लावा. ट्रू चं काय होणार? फॉल्स. फॉल्स चं काय होणार? ट्रू. ट्रू चं काय होणार? फॉल्स. फॉल्स चं काय होणार? ट्रू. नेक्स्ट P कंडिशनल Q. P कंडिशनल Q. कंडिशनल म्हणजे काय? फर्स्ट टू सेकंड किंवा टेबल तर माहिती आहे. टेबल काय सांगतो? T F T T. ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. अच्छा ना? T F T T किंवा फर्स्ट टू सेकंड पॉज देन पॉज. नेक्स्ट वन P कंजक्शन निगेशन Q. P कंजक्शन निगेशन Q. P बघायचं, निगेशन Q बघायचं आणि त्यामध्ये काय आहे? कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? दोघे ट्रू असतील तर ट्रू असेल, अदरवाइज काय येते? फॉल्स येते. दोघे ट्रू बघा सायमल्टेनियसली. इथे आहे का? इथे आहे.
इथे काय येणार अजून काय पुढे नाही अदरवाइज काय येणार फॉल्स and last one काय this bracket means what this one and this bracket means what this one आणि त्यामध्ये काय आहे कंजक्शन म्हणजे अगेन बोथ ट्रू असेल तर ट्रू अदरवाइज फॉल्स कोणत्या ब्रॅकेट मध्ये हा कॉलम आणि हा कॉलम बोथ ट्रू बघायचे आहे का नाही म्हणजे काय बोथ ट्रू आहे का नाही म्हणजे काय ना तुमचे फॉल्स बरोबर कंजक्शन मध्ये काय ते बोथ ट्रू असेल तरच ट्रू आहे ना अदरवाइज काय ना तुमचे फॉल्स हे झालं तुमचं अगेन पॉलिसी बरोबर कारण का ट्रू तर तुमचं ते कंजक्शन मध्ये येतच नाही किंवा मिक्स मध्ये सुद्धा येत नाही मग त्यावेळेस काय होईल तुमचं ते आन्सर काय होईल तुमचं फॉल्स मग लास्ट काय म्हणू शकता देअरफॉर काय म्हणणार हियर ऑल एंट्रीज इन last column काय आहे is M hence काय given statement pattern is काय contradiction given statement pattern is contradiction म्हणजे अशा पद्धतीने काय होईल तुमचं ते एक्झाम ते क्लिअर होईल काय तुमचे ज्यावेळेस कॉन्ट्रडिक्शन बघायचं असेल तर तुमच्या सगळ्या ज्या लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज आहेत त्या एंट्रीज कशा आल्या पाहिजे तुमच्या फॉल्स आल्या ते आलेलं आहे कॉन्टिजेन्सी आलेलं नाही आपल्याला म्हणजे ते हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं तुमचं फॉल्स आहे म्हणजे पुस्तकामध्ये सुद्धा तुमच्या प्रिंटिंग मिस्टेक तिथे असू शकतात आन्सर मध्ये त्यासाठी आपण आधी फाइंड आउट केलं तिथे आपल्याला हेच गुण पण काय तुमचा आन्सर फॉल्स आले कशावरून तुमच्या दिलेल्या बेसिक डेफिनेशन्स वरून किंवा ट्रूथ टेबल्स वरून बरोबर आणि तिथे तुम्हाला काय मिळालं ते फायनलाइज आन्सर तिथे मिळून गेलं ते काय आपल्याला कॉन्टिजेन्सी मिळालेलं नाही कॉन्टिजेन्सीचं एक्झाम्पल जर बघायचं असेल तर मिक्स मध्ये असतात ना ते एक एक्झाम्पल वाटल्यास आपण ऍडिशनल बघू तिथे तुमचं कॉन्टिजेन्सी तिथे मिळून जाईल असंच एक ओव्हरऑल एक्झाम्पल घेऊ आपण एक्सरसाइज मधलं मी काय घेत नाही आपण एक ओव्हरऑल एक्झाम्पल घेऊ किंवा स्मॉल एक्झाम्पल पण जे आहे ना त्यामध्ये या एक्झाम्पल in bracket P conjunction P conditional negation Q bracket complete conditional Q चेक करा P conjunction in bracket P conditional negation Q bracket complete conditional Q चेक करायचं टॉटोलॉजी आहे कॉन्टिजेन्सी आहे किंवा कॉन्ट्रडिक्शन फर्स्ट चेक करू आपण सोल्युशन ट्रूथ टेबल ड्रॉ यू नो फर्स्ट काय येणार पी क्यूज दिसतात पी क्यू समटाइम्स आर पण शकतो पण इथे आलेलं आहे पी क्यू नेक्स्ट वन निगेशनचं पण दिसतंय निगेशन क्यू स्मॉल ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट आहे फर्स्ट मध्ये येणार तुम्ही हे ब्रॅकेट त्या ब्रॅकेट मध्ये काय सांग तुमचं पी कंडिशनल निगेशन क्यू समजा स्मॉल ब्रॅकेट मध्ये इन्क्लूड जर ब्रॅकेट असेल तर ते फर्स्ट प्रेफर करा आणि नेक्स्ट वन होल ब्रॅकेट कन्सिडर नेक्स्ट होल ब्रॅकेट काय सांग तुमचं पी कंजक्शन पी कंडिशनल निगेशन क्यू आणि नेक्स्ट वन टोटल स्टेटमेंट पॅटर्न काय आहे P conjunction P conditional negation Q conditional Q म्हणजे किती कॉलम झाले 1 2 3 4 5 6 चेक करा दोन तर आहेच P आणि Q 1 2 3 4 4 + 2 6 ते आहे
म्हणजे आपलं काय आहे जे आपण फाइंड आउट करेल ते काय आहे बरोबर. नेक्स्ट रोज कसे असतील p चे काय असतील फर्स्ट दोन ट्रू सेकंड दोन फॉल्स. q चे कसे असतील अल्टरनेट p f. सिंपल पॅटर्न. निगेशन q ट्रू चं काय आहे q चं कॉलम मध्ये निगेशन लाव. ट्रू चं काय आहे फॉल्स फॉल्स चं काय आहे ट्रू ट्रू चं काय आहे फॉल्स फॉल्स चं काय आहे ट्रू. बरोबर. नेक्स्ट p कंडिशनल निगेशन q. p आणि निगेशन q मध्ये काय आहे कंडिशनल. आणि कंडिशनल म्हणजे काय फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स आहे का. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का नाही. फर्स्ट ट्रू नाही म्हणजे काय आहे तुमचं अदरवाइज ट्रू. नेक्स्ट p कंजक्शन इन ब्रॅकेट p कंडिशनल निगेशन q. p बघा p चा जो कॉलम आहे तो. नेक्स्ट वन p कंडिशनल निगेशन q चा बघा म्हणजे हा बघा सिंपली बघा त्यांच्यामध्ये काय आहे कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे काय बोथ ट्रू असेल तर ट्रू अदरवाइज फॉल्स. या दोघांमध्ये बोथ ट्रू बघा इथे दिसते म्हणजे काय असणार तुमचं ट्रू. असं काय का म्हणजे काय असणार ते फॉल्स. नेक्स्ट लास्ट वन काय सांगतो p कंजक्शन इन ब्रॅकेट p कंडिशनल निगेशन q कंडिशनल q. हे ब्रॅकेट तर आपण आता सॉल्व केलं बरोबर. म्हणजे तुम्हाला हा कॉलम बघायला आहे. नेक्स्ट वन q चा बघायला आहे म्हणजे हा कॉलम बघा आणि त्यामध्ये काय आहे कंडिशनल आहे. हा ब्रॅकेट नाउ सो दिस वन त्यामध्ये काय आहे कंडिशनल म्हणजे तुम्हाला कॉलम नंबर सेकंड आणि कॉलम नंबर फिफ्थ हे बघायला आहे. पर ऑर्डर इज इम्पॉर्टंट. ऑर्डर काय सांगते तुमची कंडिशनल आहे. आणि कंडिशनल मध्ये काय आहे तुमचा फर्स्ट ट्रू and second false then false otherwise काय आहे तुमचा true. sequence is important किंवा order is important. here first we take p conjunction in bracket p conditional negation q हा कॉलम बघणार पाहिजे आणि नंतरून तुम्ही q चा म्हणजे उलट बघायला आहे. मागे मी या पद्धतीने बदल पण आता काय बघायला तुम्हाला पहिल्यांदा याला प्रेफर करायला लागेल आणि नंतरून या कॉलम फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स. फर्स्ट ट्रू आहे का नाही म्हणजे ते काय असणार तुमचं ट्रू. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स क्यू आहे. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. फर्स्ट ट्रू आहे का नाही डायरेक्टली लिहा. फर्स्ट ट्रू आहे का नाही डायरेक्टली लिहू शकता. काय ऑर्डर इज इम्पॉर्टंट. तुम्ही इकडून नाही बघू शकत पुढे पहिले क्यू आणि नंतरून हे नाही बघू शकत. बघताना काय कसं बघणार तुम्ही पहिले हा ब्रॅकेट बघा म्हणजे हा कॉलम बघा आणि नंतरून हा बघा. फर्स्ट ट्रू दिसतोय का नाही डायरेक्टली लिहा ट्रू. इथे दिसतोय फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे ना म्हणून काय होऊ शकतो तुम्ही फॉल्स. नेक्स्ट बघा फर्स्ट ट्रू आहे का नाही डायरेक्टली. फर्स्ट ट्रू आहे का नाही डायरेक्टली. त्याच पद्धतीने म्हणजे तुम्हाला फायनली लास्ट कॉल आणि चेक करा काय दिसतंय इथे. हियर काय दिसतंय all entries in. Here all entries in last column काय दिसतंय मिक्स मध्ये दिसतंय. समटाइम्स ट्रू दिसतोय समटाइम्स फॉल्स दिसतोय. अशा पद्धतीने जर असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो कॉन्टिंजन्सी. म्हणजे काय ना हियर all entries in last column is neither T nor A. एक तर सगळे कसे दिसत नाही तुम्हाला ऑल ट्रू दिसत नाही किंवा ऑल फॉल्स दिसत नाही. मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार these are the quantities. म्हणजे काय म्हणणार तुम्ही लास्टला hence given statement pattern
is contingency. हे झालं तुमचं कसं कॉन्टिजेन्सीचं एक्झाम्पल. त्यामध्ये काय दिसतंय असे मिक्स मध्ये दिसतात, समटाइम्स ट्रू दिसतंय समटाइम्स पॉझिटिव्ह. त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता ते जे तुमचं गिवन स्टेटमेंट पॅटर्न आहे हे स्टेटमेंट पॅटर्न काय तुमचं कॉन्टिजेन्सी आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट क्लास पण म्हणू शकता काय गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, हेन्स इट इज कॉल्ड एज काय असणार तुमचं थोडक्यात कॉन्टिजेन्सी. यासाठी काय असतं तुमचं ते एक्झाम्पल तिथे कॉन्टिजेन्सीचं मिळून जाईल. लेट्स रिकॉल टोटल काय बघितलं आपण टॉटॉलॉजी बघितलंय, कॉन्टिजेन्सी बघितलंय, कॉन्ट्रडिक्शन. टॉटॉलॉजी म्हणजे काय असतं लास्ट कॉलम मध्ये सगळ्या ज्या एंट्रीज असतील त्या एंट्रीज कशा असणार तुमच्या ऑल टी असेल. कॉन्ट्रडिक्शन मध्ये काय असतात लास्ट कॉलमची एंट्रीज सगळ्या कशा असल्या पाहिजे तुमच्या फॉल्स असतील तर त्याला काय म्हणतात कॉन्ट्रडिक्शन किंवा फॉल्स म्हणतात. कॉन्टिजेन्सी म्हणजे काय नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, इट इज कॉल्ड एज काय कॉन्टिजेन्सी म्हणजे काय लाईक दिस. या पद्धतीने आपलं काय म्हणजे तुमची एक्सरसाइज 1.2 पर्यंत तिथे क्लिअर होऊन जाईल. त्यामध्ये काय फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न्स ने त्या स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल काढायचे. नेक्स्ट वन लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे, S1 आणि S2 इक्वल दाखवायचे म्हणजे काय राईट हँड जे तुमचं स्टेटमेंट पॅटर्न आहे इज इक्वल टू लेफ्ट हँड जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ते इक्वल दाखवायचे. ते म्हणजे काय लॉजिकल इक्वल. नेक्स्ट वन टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टिजेन्सी ते एक्झाम्पल आपण आज बघितले. ते टुडे वी हॅव टू स्टॉप.